नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी वसंत साळकर आणि तुम्ही पाहताय मराठी अड्डा यूट्यूब चॅनल। लाडक्या बहिणींना आता महिन्याला 500 रुपये जे आहेत ते फक्त दिले जाणार आहेत। कोणत्या लाडक्या बहिणींना हे 500 रुपये दिले जाणार आहेत या संदर्भातील संपूर्ण माहिती जी आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असे नवनवीन व माहितीचे व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटत असतात। चला तर मग व्हिडिओला आपण सुरू करूयात। तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही इथे पाहू शकता लाडक्या बहिणींना फक्त 500 रुपये जे आहेत ते आता दिले जाणार आहेत। आता तुम्ही म्हणाल हे 500 रुपये कशा प्रकारे दिले जाणार आहेत, तर तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथे पुढे समजून घेणार आहोत। तर तुम्हाला माहिती असेल की आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत दर महिन्याला 500 रुपये जे आहेत ते पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये DBT मार्फत जमा केले जात आहेत। एकूण 12 हप्ते जे आहेत ते या योजनेअंतर्गत 1500 रुपये प्रति हप्ता याप्रमाणे दिले जात आहेत। म्हणजेच एकूण 18,000 रुपये जे आहेत ते वर्षाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिले जात आहेत। त्यानंतर तुम्ही इथे पुढे पाहू शकता PM किसान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना एकूण 6,000 रुपये जे आहेत ते 3 हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2,000 रुपये याप्रमाणे इथे दिले जात आहेत। आणि PM किसान योजनेअंतर्गत राज्य शासनाची चालवली जाणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत वर्षाला 6,000 रुपये 3 हप्त्यांमध्ये प्रति हप्ता 2,000 रुपये याप्रमाणे इथे दिले जात आहेत। त्यामध्ये तुम्ही इथे पाहू शकता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे 3 हप्ते 2,000 प्रमाणे म्हणजेच एकूण 6,000 रुपये वर्षाला आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 3 हप्ते 2,000 रुपयाप्रमाणे म्हणजेच एकूण 6,000 रुपये वर्षाला इथे दिले जात आहेत। या दोन्ही योजनांचे मिळून एकूण 12,000 रुपये जे आहेत ते वर्षाला इथे पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जात आहेत। पुढे आपण जाणून घेऊयात की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 500 रुपये जे आहेत ते आता दर महिना दिले जाणार आहेत। त्यामध्ये तुम्ही इथे पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एकूण वर्षाला 12 हप्ते दिले जाणार आहेत। 500 रुपये प्रति हप्ताप्रमाणे एकूण 6,000 रुपये जे आहेत ते वर्षाला इथे पात्र महिलेच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। आता हे जे 500 रुपये आहेत हे सर्वच महिलांना दिले जाणार नाही आहेत। तुम्ही इथे समजून घ्या, ज्या महिला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र आहेत अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये वर्षाला 12,000 रुपये जे आहेत ते ह्या दोन योजनांच्या अंतर्गत जमा केले जात आहेत। त्यामुळे ज्या महिला ह्या दोन योजनांमध्ये पात्र आहेत अशाच महिलांच्या बँक खात्यामध्ये इथे वर्षाला एकूण 500 रुपयांचे 12 हप्ते जमा केले जाणार आहेत। म्हणजेच तुम्ही जर इथे पाहिलात तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना व PM किसान योजनेचे 12,000 रुपये आणि हे जे 6,000 रुपये जे आहेत ते मिळून एकूण 18,000 रुपये जे आहेत ते इथे होत आहेत। त्यामुळे ज्या महिला नमो शेतकरी व PM किसान या दोन योजनांमध्ये पात्र नाही आहेत अशा महिलांना 1,500 रुपयाचा हप्ता हा इथे दिला जाणार आहे। म्हणजेच त्यांच्या अकाउंटला वर्षाला एकूण 18,000 रुपये जे आहेत ते इथे जमा केले जाणार आहेत। तर अशा प्रकारे बहिणींनो इथे समजून घ्या की ज्या बहिणी फक्त PM किसान व नमो शेतकरी योजनेमध्ये पात्र आहेत अशाच महिलांच्या बँक खात्यामध्ये आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फक्त 500 रुपये जे आहेत ते जमा केले जाणार आहेत। अतिशय महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता। लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या महत्त्वपूर्ण माहितीचा लाभ होईल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।